यावर्षी फेब्रुवारीमध्ये कॅनडामध्ये एका शाळेवर गोळीबार झाला होता. हा अंधाधुंद गोळीबार एका माथेफिरू हल्लेखोरानं केला होता, जो ट्रान्सजेंडरसुद्धा होता. यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला होता, काही जण जखमी झाले होते. अर्थातच जखमी आणि मृतांमध्ये मुलांचाही समावेश होता. स्वतः हल्लेखोरसुद्धा यात ठार झाला होता. मात्र ही बातमी आज सांगण्याचं कारण म्हणजे अगदी काही दिवसांपूर्वीच अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांनी एक बातमी रिपोस्ट केली. एका एक्स अकाउंटवरची बातमी त्यांनी रिपोस्ट केलेली आहे आणि त्या बातमीनुसार हा जो हल्लेखोर होता कॅनडामधला, त्यानं आपल्या कटाची आखणी गेल्या अनेक महिन्यांपासून केली होती आणि ती आखणी त्यानं चक्क ChatGPTच्या ओपन एआयच्या मदतीनं केली होती. ओपन एआयवर तो आपला हा सगळा प्लॅन सतत फीड करत होता. मात्र तरीसुद्धा ओपन एआयनं पोलिसांना याबाबतची माहिती दिली नाही किंवा त्यांना पोलिसांना अलर्ट केलं नाही, असा आरोप या बातमीतून करण्यात आलेला आहे. आता कॅनडातल्या गोळीबारामध्ये जखमी झालेल्या एका मुलाच्या पालकांनी ChatGPTवर खटला दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. खरं म्हणजे काही महिन्यांपूर्वी अमेरिकेत सुद्धा अशाच काही घटना घडल्या आणि त्यामध्ये काही पालकांनी ChatGPTवर थेट खटला दाखल केला आणि त्यांचा आरोप असा होता की ChatGPTच्या ओपन एआयमुळेच त्यांच्या मुलांनी चक्क आत्महत्या केली आहे. खरं आहे, काही पुरावे असे समोर आलेले आहेत की या मुलांनी अगदी आपल्या ओपन एआयवर गप्पा मारता मारता आपण फाशी कशी घेऊ शकतो किंवा बंदुकीनं गोळी कशी झाडू शकतो असे काही प्रश्न निर्माण केले होते आणि त्याची उत्तरं ओपन एआयकडून देण्यात आली होती, असा आरोप आहे. त्यामुळे ChatGPTवर युजर्सना दिशाभूल करण्याचा आणि त्यांना आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा आरोप ठेवण्यात आला आणि त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आलेला आहे. आता ओपन एआय किंवा ChatGPT यासारखे एआय टूल्स तेही किशोरवयीन मुलांच्या हातात जेव्हा जातात तेव्हा पालक म्हणून, समाज म्हणून, शिक्षक म्हणून आपण नक्की काय खबरदारी घेतली पाहिजे याचं प्रशिक्षण त्या मुलांना देणं खूप गरजेचं आहे. अनेक प्रश्न त्यामुळे उपस्थित झालेले आहेत अशा या घटनांमुळे. त्यामुळे तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कळवा.